खूप अशा संघर्षातून गेली 2 आठवडे चालले होते. त्यांच्या फॅमिलीमध्ये असा प्रॉब्लेम झाला होता. त्यांच्या मुली या सिस्टरांच्या चुलतीच्या घरी गेल्या होत्या असंच भेटायला आणि त्या ठिकाणी असं झालं, त्या मुली भेटून त्या ठिकाणातून यांच्या घरी आल्या आणि त्यांच्या चुलतीचे जवळजवळ 2 तोळ्याचे दागिने हरवले आणि त्या चुलतीच्या मनामध्ये असं ते एक हे करायला लागले, डाऊट घ्यायला लागले की बाबा कोण कोण आलं होतं, कोण येऊन गेलं, कोण नाही आणि ते दागिने गेले कुठं. तर यांच्या मुली पण त्या ठिकाणातून त्या घरी त्यांच्या जाऊन आलेल्या होत्या, थांबून आल्या होत्या. थोडंसं त्यांना त्या मुलींवर पण त्यांच्या डाऊट होता. त्या मुलींना पण त्यांनी त्यांच्या 2 मुलींना विचारलं की बाबा ते दागिन्याचं काय आहे का. ते म्हणे नाही आम्ही घेतले नाहीत, आमचे कपट वगैरे चेक करा, डायरेक्टली तुम्ही या. म्हणजे मम्मीनी न चेक करता ज्या लोकांच्या घरातून ते दागिने गेले त्यांनी डायरेक्ट येऊन आमचे सर्व चेकिंग तुम्ही करा, पोलीस कंप्लेंट करा, त्याच्यावर सगळं असतं असं त्या मुली पण बोलल्या. पण हे खूप टेन्शनमध्ये होते कारण त्यांच्या मुलीवर हे ब्लेम येत होते आणि त्यांच्या मागं ते लोक बोलत होते आणि ते त्यांच्यापर्यंत येत होतं. आणि ते सिस्टर आणि हे इथं मागच्या संडेला चर्चमध्ये आले. सिस्टरांना आणि पास्टरांना त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितला की ते दागिने जवळजवळ 2 तोळ्याचे आहेत, थोडे पण नाही आणि ते हरवलेत आणि त्याचा ब्लेम माझ्या मुलींवर येतो. आणि जर का ते ब्लेम कायमस्वरूपी राहिला तर त्या मुलींवर आयुष्यभराचा एक डागच त्यांच्यावर राहील की बाबा त्या मुलींनी दागिने चोरले. आणि ते दागिने त्यांनी तर चोरले नव्हते, पण जे देवाच्या मंदिरात येतात खरंच ते लज्जित फजित होत नाहीत कधीच. आणि ते सिस्टर इथं आल्या, त्यांनी प्रार्थना करून घेतली. संडेला ते दुपारी इथं आले, 2 वाजता प्रार्थना केली. त्यांना ट्रेन होती, त्या ट्रेनने 5 वाजता त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्या विश्वासाने गेल्या, जी प्रार्थना केली आणि देवबाप्पाने त्यांना इथं आणलं आणि इतका आनंदाने भरून गेलं की त्यांना विश्वास होता की देव काहीतरी काम करणार आहे. आणि आपला देव विपरीत न्याय करत नाही, आपला देव न्यायी आहे आणि देव त्याच्या लेकरावर विनाकारण ब्लेम येऊ देत नाही. आणि ते 5 वाजता त्या ठिकाणी घरी पोहोचले आणि संध्याकाळी 7 वाजता ज्यांचे दागिने हरवले होते त्यांचा स्वतःहून फोन आला आणि ते म्हणले की ते दागिने ॲटोमॅटिक घरात ज्यांनी घेऊन गेले होते त्यांनी ते दागिने परत आणून टाकलेत आणि सगळा गौरव या सिस्टर देवाच्या नावाला देत आहेत.